ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी। आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो। आमची वैशिष्ट्ये: तज्ञ व अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, इंग्लिश मीडियमच्या ज्युनियर सिनियर केजी सह 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील बेळंकी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सारिकाताई महेशकुमार शिंदे यांच्या ग्रामविकासाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत लोकमत तर्फे त्यांचा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय महासरपंच पुरस्काराने गौरव करण्यात आला। या दुहेरी सन्मानामुळे बेळंकी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सारिका शिंदे यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय महासरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला। लोकमतच्या जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्यात माजी पालकमंत्री तथा मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते त्यांचा जिल्हास्तरीय सन्मान करण्यात आला। सन्मानानंतर बोलताना सारिका शिंदे यांनी हा पुरस्कार केवळ माझा नसून बेळंकी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील सर्व ग्रामस्थांचा असल्याची भावना व्यक्त केली। सर्वांच्या सहकार्यामुळेच गावाच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करता आले असेही त्यांनी सांगितले। बेळंकीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सारिका शिंदे यांनी विविध विकास कामांना गती दिली। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या धडाडीच्या कामांमुळेच बेळंकीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून त्यांच्या कार्याची दखल घेत लोकमत तर्फे त्यांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा दोन्ही स्तरांवर सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।